येवला तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेले कृषी क्षेत्रातील अग्रगण्य नाव भारत सीड्स येवला। सर्व प्रकारच्या रासायनिक व जैविक खतांसाठी भारत सीड्स येवला यांची दुसरी शाखा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण हॉटेल बळीराजा नॉनव्हेज शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे मराठा मोर्चा संदर्भातली। मुंबई येथील मराठा मोर्चासाठी गेलेल्या मराठा आंदोलकांचे स्वागत करून येवल्यात जल्लोष करण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेला मराठा आरक्षण मुंबई येथील मोर्चा वाशीमध्येच मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे मागे घेण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत तसा शासन आदेश जरांगे पाटलांकडे सुपूर्द केला। यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी राज्यभर एकच जल्लोष केला आहे। दरम्यान येवल्यातून हजारो मराठा मोर्चेकरी मुंबईच्या दिशेने गेले होते। ते आपल्या गावी परतल्यानंतर येवल्यातील विंचूर चौफुली या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं फटाक्याची आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक टिळक चौकात गेली। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या प्रसंगी सकल मराठा समाजाचे युवक बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन पुल्लारे, येवला। काम चालू होतं या ठिकाणी कुठेतरी हा लढा मोडीत काढण्याचं काम चालू होतं। मराठा समाजाला आरक्षण भेटू नये याच्यासाठी सुद्धा इथले नेत्यांनी प्रयत्न केले होते, परंतु सगळ्यांना झुगारून या ठिकाणी शिंदे साहेबांनी आरक्षण दिलेले आहे। माझी सुद्धा बाकीच्यांना विनंती, आता विरोध न करता हा विजय तुम्ही सुद्धा सहभागी झालं पाहिजे, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। येवल्यामधनं या ठिकाणी त्यांच्या लढ्याला छेद देण्याचा प्रयत्न या ठिकाणी इथल्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी केला। मराठा समाज व OBC समाज या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहत असताना या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या इथल्या नेतृत्वाने केलं। ज्या मराठा समाजाच्या जीवावरती आजपर्यंत 20 वर्ष या लोकप्रतिनिधींनी आपलं बस्तान बसवलं होतं, त्याच समाजाच्या विरोधात, त्याच समाजाच्या मराठा गोरगरिबांच्या अन्नामध्ये विष कालवण्याचं काम केलं गेलं। याला उत्तर म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या येवले तालुक्यातनं अनेक मराठा सेवकांसह अनेक सर्वसामान्य तरुण या लढ्यामध्ये उतरले होते आणि हा लढा पूर्णत्वास जाईपर्यंत या ठिकाणी मुंबईपर्यंत आज इथले तरुण या पूर्ण रॅलीमध्ये असतील, पूर्ण समाजाच्या अनेक घटनांमध्ये या ठिकाणी सहभागी होते। आज या ठिकाणी मिळालेलं यश हे एवढंच म्हणावं लागेल की आज आमच्या रामाचा वनवास खऱ्या अर्थानं संपलेला आहे। आमच्या मराठा समाजासाठी आज हा दिवाळीचा क्षण या ठिकाणी आम्ही साजरा करतो। लोकांनी, बांधवांनी खूप सहकार्य केलं, खूप मदत केली, खूप भाग घेतला, सहभाग नोंदवला आणि मुंबईला असेल, आंतरवाली सराटी असेल, प्रत्येक ठिकाणी मोलाचं योगदान दिलं। त्याबद्दल मी सर्व तालुकावासियांचं आभार मानतो आणि विशेष आभार मी आपले मनोजदादा जरांगे पाटील यांचे आभार मानतो, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे आभार मानतो। आणि आपण या लढ्याला एक आज खरंच आपण दिवाळी म्हणून साजरी करूया अशी मी सर्वांना विनंती करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्सरे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा। फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प। ठिकाण अट्टल दातांचा दवाखाना, कापड बाजार, मेन रोड, येवला।